मंडळी, माझ्या चेहऱ्यावरती आलेला हसू खूप काळ टिकत. तेच सांगतोय तुम्हाला, हा तुटलेला बेड आणि माजलेली झाडी बघून मला असं वाटलं सगळं मला ठीक करायचं. पण मी काहीच करत नाही मंडळी. कुलूप वगैरे उघडलं, अर्धा तास झोपलं. त्याच्यानंतर मग इकडं आलो दादांकडं, चहा पिला मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर आई म्हणली काम कर. ठीक आहे बाबा, म्हणलं लईच म्हणत होते काम कर, तर ठीक आहे. त्याच्यासाठी थोडाफार कढीपत्ता तोडू लागलो. मस्तपैकी फोटो काढले. त्याच्यानंतर म्हणलं कढीपत्ता घेऊन पुण्याला घेऊन जाऊ, कारण की तिकडं कढीपत्ता चांगला भेटत नाही आम्हाला. त्याच्यामुळे मग मस्तपैकी तिकीट टावलं आणि इकडं आलं. हे मांजर असे डोळे मिचमिच करत होते, एवढं गोड ना. काकी आणि मम्मी गप्पा मारतात. वहिनीने टावला चहा माझ्यासाठी. वहिनी, चहा खरंच खूप गोड झाला आहे, थँक्यू वहिनी. आणि त्यानंतर मग मी निघालो ह्या दोघांना बाय बाय करून, मम्मीला आणि पप्पांना आणि सगळ्यांना बाय बाय करून घरी. पण काय पावसाचं वातावरण, भेटली मला लिफ्ट सासवडपर्यंत. मित्र झाला तो माझा, नंतर ओळख वगैरे झाली, इन्स्टाला फॉलो झालं. पण त्यानंतर मी भिजत आलो घरी. तर इथपर्यंत कसा वाटला छोटासा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.